सायन दरेकर आणि आमची छोटी सुमा देखील आलेली आहे आपल्याला भेटायला. आणि चित्रपटासाठी अत्यंत मनापासून ज्यांनी प्रयत्न केले, कष्ट केले, ते असे आमचे यशस्वी दिग्दर्शक योगेश फुलपगर. वेलकम भूषण. So, what do you say about the film? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आय ग्रो टुगेदर. थँक्यू फॅमिली. सगळ्यांमुळे हा शो झाला. थँक्यू सपना फुलपकर, त्यांनी हा आय ग्रो टुगेदरचा. आणि नंतर आय ग्रो टुगेदर सोडून पण बरेच लोक इथं आले आहेत. सो सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. मनाचे श्लोक लहानपणी ऐकलेत ना, त्याचा विचार तो आचरणामध्ये कसा आणायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि समर्थांनी काय सांगितलंय, मनाशी मैत्री करा. बाहेर जायची गरज नाहीये कुठं सायकोलॉजिस्ट कडे, स्वतःच्या मनाशी बोललं तरी उत्तर मिळतील, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय फिल्म मधनं. आणि रवींद्र पाठक सर हे आमचे प्रोड्युसर आहेत. हे स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत, पण त्याचबरोबर ते खूप मोठे रामकथाकार आहेत. 12 ज्योतिर्लिंगांवरती रामकथा करणारे हे एकमेव आहेत सातारचे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट दासबोधाचा त्यांचा खूप अभ्यास आहे आणि त्यांच्याकडे ही सेवा आहे त्यांच्या गुरुप्रती. त्यामुळे थँक्यू. तुम्ही हा सिनेमा केला म्हणून आम्ही सगळं करू शकलो. भूषण, मला एक फक्त सांगायचंय की आता हिंदी चित्रपट चालू आहे, साऊथचे चित्रपट येणार आहेत, सगळं होणार आहे. आम्हाला आमच्या कंटेंटवरती विश्वास आहे, आम्ही त्याच्यावरती काम करतोय. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नक्की करा, तुमच्या सोशल मीडियावरती नक्की सिनेमा आवडला असेल तरच पोस्ट करा आणि जास्तीत लोकांनी यायला सांगा. थँक्यू. सगळ्यात आधी पुन्हा एकदा मी योगेश आणि रवींद्र सरांचे आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे मला समर्थची भूमिका मिळाली. त्यांनी माझ्यातला सॅमही पाहिला आणि माझ्यातला समर्थही पाहिला. आणि मला वाटतं दोन्ही आपल्यामध्ये आहेत. दोन्ही का घडतात ह्याची कारणंही आपल्याला माहिती आहेत. चांगला वाईट हा नंतरचा आहे, पण त्याची कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे. बट थँक्यू योगेश फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. कारण काय खूप प्रेम मिळतंय. शोज अजून वाढायला हवेत, पण जी काही लोक चित्रपट बघतायत, भरभरून चित्रपटातल्या सगळ्याच कॅरेक्टर्सना प्रेम मिळतंय. सगळी खूप महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. एकही भाग असं कोणाचाच नाहीये की एखाद्या कॅरेक्टरला काढलं तरी चालेल, चित्रपट पूर्ण होईल असं एकही कॅरेक्टर नाहीये. इतकी छान गोष्ट आहे. सो थँक्यू पुन्हा एकदा तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल. फक्त मी थोडस एक त्याच्यात अजून ऍड करायला आवडेल, कारण की सॅम हा सॅम पण आहे आणि समर्थ पण आहे. समर्थ विचारांचा नक्कीच त्याला फायदा झाला आणि ते विचार आपल्यापर्यंत पोहोचायला हवेतच. आणि हा नक्कीच आपल्याला जे आता योगेश असं म्हणाला की मनाचे श्लोक यांच्याशी जर आपण मैत्री केली, ते जाणून घेतलं, तर मन खंबीर ठेवायला नक्कीच खूप मदत होते. पण वेळ पडलीच तर सायकोलॉजिस्ट कडे जाणं सुद्धा वाईट नाही, असं मला परत ऍड करायला आवडेल. कारण आज बरेच जण थेरपी घेतात, बरेच जण सायकोलॉजिस्टशी बोलतात, तर ते वाईट आहे असं अजिबातच नाही. पण कुठेतरी जेव्हा गरज असेल, त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये, तर तीही मदत घेतली पाहिजे. पण त्याचबरोबर डेली आपण जर मनाचे श्लोक आपल्या मनावरती बिंबवले, म्हणजे एकेकाळी मला तर असं वाटतं की त्या काळात इतकी छान सायकोलॉजी ऑलरेडी समर्थांनी सांगून ठेवलेली आहे की ती जर आपण रोज आपल्या मनावर बिंबवली तर नक्कीच मन खूप खंबीर होईल कठीण प्रसंगात असताना सुद्धा. आणि तसाच कधी कधी कठीण प्रसंग आमची टीमही जाते की अजून स्क्रीन्स मिळायला पाहिजे, पण तोच एक विश्वास कायम पाठीशी राहतो की नाही, समर्थ आपल्या पाठीशी आहेत, जे होईल ते चांगल्यासाठी होईल. आणि आज ते चित्र दिसतच आहे. जे कोण चित्रपट बघतायत, लहान पिढी मोठी पिढी सगळे कनेक्ट होत आहेत. त्यामुळे हा चित्रपट फक्त लहान पिढीसाठी नाहीये किंवा फक्त आत्ताच्या पिढीसाठी नाहीये, हा प्रत्येकासाठी आहे. कारण की समर्थाचा सॅम हा कुठल्याही वयात होऊ शकतो. मन खंबीर ठेवणं हे कुठल्याही वयात गरजेचंच आहे. तर त्यामुळे हा सगळ्यांसाठी चित्रपट आहे. म्हणूनच सहकुटुंब हा चित्रपट बघायला इतरांना सुद्धा सजेस्ट करा. अँड थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल युअर लव्ह. जय जय रघुवीर. आणि आता प्रोड्युसर एक शेवटची विनंती आहे. बघा, हिंदी चित्रपट टाळण्यासाठी अख्खा भारत बसलेला आहे. साऊथचे चित्रपट ते टाळतातच, पुन्हा डब करून आपली लोक टाळतात. पण मराठी चित्रपटाचा मायबाप श्रोता केवळ तुम्ही एकटेच आहात. आणि जर तुम्ही नाही टाळला तर चित्रपट कोणीच दुसरा टाळू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, ऍज अ प्रोड्युसर कमीत कमी 10 लोकांना तरी प्रेरित करा, चित्रपटाला पाठवा. थँक्यू सो मच. आणि आय गो टुगेदर ज्यांच्यामुळे आज हा चित्रपट, हा शो आपल्या इथं होऊ शकला. स्वप्ना कुलकर्णी ताई आलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच फॉर टेकिंग दिस इनिशिएटिव्ह.
मी या भूमिकेत या समर्थ चित्रपटात गुगुको या नावाची भूमिका केली आहे. तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की सांगा. आणि मुख्यतः हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे प्लीज आम्हाला तर तुम्ही सांगितलंच आहे, पण दुसऱ्यांना पण सांगा, म्हणजे दुसरे पण बघायला येतील. नमस्ते, मी आयन दरेकर. मी समर्थ या चित्रपटात छोट्या समर्थची भूमिका केली आहे. तर कशी वाटली माझी ऍक्टिंग? जर आवडली असेल तर आपल्या फॅमिलीजला, फ्रेंड्सला, आई बाबांना सगळ्यांना घेऊन या थिएटरमध्ये. नमस्कार, मी अभिज्ञा माथवड. समर्थ या चित्रपटामध्ये मी सुमाची भूमिका केली आहे. तुम्हाला कसा वाटला पिक्चर? इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना घेऊन या. आणि आमचे जे गाणी आहेत ते नक्की ऐका. वेडमाला, बंद विमोचन राम. एक मेन मुद्दा सांगतो की जे बुक माय शोवरनं आहे तिकीट बुक करून आले तर त्यांनी प्लीज बुक माय शोवरती जाऊन या मूवीला रेटिंग द्या, म्हणजे आम्ही अजून थिएटरमध्ये हा चित्रपट उपलब्ध करून देऊ शकतो आणि समर्थांचे विचार आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर हे फक्त तुमच्यामुळे होऊ शकतं. थँक्यू सो मच.